जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लाईफलाईनमध्ये आज आपण विषय घेतलेला आहे तो अल्सरचा. याची नेमकी लक्षणं काय आहेत आणि काय औषधोपचार केले पाहिजेत यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गॅस्ट्रो इंटेस्टायनल सर्जन आणि IMAचे सचिव डॉक्टर पार्थिव संघवी. डॉक्टर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. तुमच्यासोबतही आपल्याला चर्चा सुरू करायची आहे, मात्र त्याआधी अल्सर होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आधी जाणून घेऊयात. अल्सर म्हणजे पोटात किंवा आतड्यात झालेली एक प्रकारची जखम. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतड्यालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. अल्सरची कारणे: दूषित अन्न व पाण्यातून H. पायलोरी या जंतूचा संसर्ग होणे, वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घकाळ पित्तकारक औषधं घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो. धूम्रपान व मद्यपान, सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे, अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते. अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. अल्सरची लक्षणे: आम्लपित्त होणे, सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे, पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे, भूक कमी होणे, काही जणांचे वजनही कमी होते, बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागणे, जेवणानंतर 1-2 तासाने पोटात दुखणे, टोचल्यासारखे वाटणे, जळजळ होणे, बऱ्याचदा मध्यरात्री पोटात दुखणे. काही रुग्णांच्या बाबतीत कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. एकदम गुंतागुंत होऊन रक्तस्राव सुरू होतो. रक्तस्राव झाल्यास उलटी होते. अल्सरमुळे भविष्यात कॅन्सर होण्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे अल्सरवर वेळीच औषधोपचार करून तो नियंत्रणात आणणं जास्त गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. अल्सर होण्याची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमचा एक टोल फ्री नंबर आहे 1800-103-3043 या टोल फ्री नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तर डॉक्टर आपल्यासोबत आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करतीलच. मी डॉक्टर पार्थिव संघवी. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न, अल्सर म्हटलं की डोक्यामध्ये एक येतं की पोटामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी तयार झालेलं असेल आणि त्यात ब्लास्ट होऊ शकतं, अशी एक विचारधारणा तयार झालेली आहे. मात्र अल्सर म्हणजे नेमकं काय? अल्सर म्हणजे व्रण, म्हणजे जसं तुम्ही दाखवलं तसं पोटात जखम होते. आता हे जखम व्हायचं सोपं कारण काय आहे? पोटामध्ये नॉर्मली आपलं ॲसिड असतो, ॲसिड उत्पन्न होते आणि ॲसिडच्यामुळेच डायजेशन, म्हणजे जेव्हा आपण जेवण करतात त्याची डायजेशन प्रक्रिया ते ॲसिड करतोय आणि त्याच्यात राहिलं गॅस्ट्रिक ज्यूस करते. आता नॉर्मली आपली जे आतची लायनिंग आहे, म्हणजे आत पोटाची आतमधली स्किन जे आहे त्याला म्युकोजा म्हणतात, आणि ते म्युकोजा जर इंटॅक्ट असली तर अल्सर व्हायची काहीच शक्यता नसते. पण आपण कधीकधी काय असते की खूप गरमागरम जेवण केलं, हार्ड ड्रिंक्स म्हणजे काय लिकर वगैरे जास्त घेतलं, स्मोकिंग केलं, आणि दुसरं म्हणजे की ज्या टाईप A पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात, की जे लोक खूप घाईघाईमध्ये असतात, टिपिकल म्हणजे नॅशनल कंपनीचे लोक, जिथे काम भरपूर आहे, वेळ नाही आहे, जेवायची वेळ नाही आहे, जे लोक वेळेवर जेवण करत नाही, सकाळचं जेवण दुपारी, दुपारचं जेवण रात्री किंवा खूप उशिराने करतात, ह्या लोकांमध्ये ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी ज्याला म्हणतात, ते व्हायचे जास्त शक्यता असते आणि त्याच्यामुळे अल्सर, जखम, व्रण व्हायची शक्यता वाढते. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हटलेलं आहे की खानपान हा तर प्रत्येक वेळेला महत्त्वाचा असतोच. म्हणजे कुठल्याही आजाराला आपल्याला टाळायचं असेल किंवा होऊ द्यायचं नसेल तर डॉक्टर तर नेहमी सजेस्ट करत असतात की जेवण म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट हा वेळेवर झाला पाहिजे, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण जे आहे ते व्यवस्थित झालंच पाहिजे. मात्र ह्याच्यासाठी काही डाएट असला पाहिजे की कोणते पदार्थ आपण टाळले पाहिजेत, कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत? सोपं जेवण जे पहिल्यापासून आपण जेवतोय,
सिंपल जेवण, खिचडी किंवा राईस किंवा वरण भात चपाती हे सगळं तुम्ही घेतलं आणि जास्त गरम नको आहे. कुठलंही जेवण जास्त गरम घेतलं तर ते आतमध्ये जाऊन तुम्हाला त्रास करणार. आता आपण जर भाजलेले असतात आणि चामडीमध्ये किती आग होते, त्या हिशोबाने जर तुम्ही कुठलेही गरम पदार्थ किंवा लिक्विड वगैरे घेतलं तर आतमध्ये जाऊन ते सुद्धा तेवढं त्रास करणार. पण ते एकच डिफरन्स आहे की आपल्याला ते जाणवतं नाही आहे, कारण ते आतमध्ये आहे. पण हे जे वस्तू आहे ते तेवढंच हानिकारक असते, म्हणून कुठलीही जास्त गरम वस्तू घेऊ नये. दुसरी गोष्ट, सोपं जेवण. सकाळचं तुम्ही ब्रेकफास्ट घ्या, 8पर्यंत तुम्ही 8पर्यंत ब्रेकफास्ट घेतलं, 1 वाजेपर्यंत तुम्ही जेवण घेतलं, सोपं जेवण. फलाहार फारच महत्त्वाचं असतं. त्याच्यातसुद्धा विटॅमिन ए खूपच आवश्यक आहे, कारण आतमधले जे म्युकोजा आहे त्याला मेंटेन करायलासुद्धा विटॅमिन ए लागतो. म्हणजे विटॅमिन ए तुम्हाला भेटणार, बनानाज आहे, पपाया आहे, हे सगळं तुम्हाला विटॅमिन ए भेटते. तर दॅट इज इम्पॉर्टंट. आणखीन कोणती फळं आपण खाऊ शकतो? कारण की आपण म्हणतो की थंडी सुरू झाली तर केळं खाल्लं तर सर्दी होते किंवा घसा खोकवतो, म्हणजे असे काही मिथ सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मग म्हणजे फळांसाठी कुठला सीझन असतो का? फळं येण्यासाठी सीझन असतो, मात्र खाण्यासाठी असतो का? येण्यासाठी सीझन असते, पण खाण्यासाठी कधीही सीझन होत नाही. ओके. तुमच्याकडे जे फळ अवेलेबल आहे ते घ्या. आणि मी तर सांगतो लोकांना की तुम्ही फळ खा, ज्यूस घेऊ नका, कारण ज्यूसमध्ये जे जास्त किमतीचे पदार्थ आहेत ते निघून जातात. अच्छा. म्हणून फळ खायचं, ते ॲटलिस्ट जसं इंग्रजीत म्हणतात डॉक्टर ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तर त्या हिशोबाने जे सीझनमध्ये जे फळ भेटते ते तुम्हाला एक तर दिवसात घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, असंही म्हटलं जातं की फळं खाण्याची सुद्धा वेळ असते, तर ही वेळ नेमकी कोणती असते? नॉर्मली काय असते की वेळसारखं काहीच नसतं. लोकांचे असे आपण लहानपणापासून की बाबा जेवण झालं, आता एक जरा फळ घेऊया, तर हे एक नॉर्मल ट्रेंड झालं आहे. पण कधी कधी मी माझ्या गाड्यात सुद्धा 2-3 फळ ठेवतो की बाबा मला जेवणात वेळ लागली तर पोट खाली ठेवू नये. बरोबर. कारण काय आहे, दिवसात 4 वेळा न खाताना सुद्धा पोटामध्ये ॲसिड सिक्रेशन होणार आहे. आणि जर त्यावेळी पोट रिकामी असलं, त्याच्यात काही पदार्थ नसलं, तर अल्सर व्हायची शक्यता वाढून जाते. बरोबर. म्हणून हे ज्याला इंटरडायजेस्टिव्ह फेज ॲसिड सिक्रेशन म्हणतात इंग्रजीत, त्या फेजमध्ये पोटात काही ना काही तर असायलाच पाहिजे. म्हणून जे अल्सरचे, हायपर ॲसिडिटीचे जे पेशंट्स असतात त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही छोटे मील्स घ्या, पण दर 2-3 तासांनी मील्स घ्या, पोट रिकामी ठेवू नका. बरोबर. एक पुण्यावरून आपल्याला कॉल होतोय, सीमा दोडवणे यांचा. सीमाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. अच्छा, मला लहानपणापासून 45 तरी सुद्धा हा. सीमाजी, तुमचा आवाज आहे ना थोडा क्रॅक येतोय, त्यामुळे जरा बाहेर रेंज मध्ये येऊन बोलू शकता का? हॅलो. हा, बोला. लहानपणापासून ह्या प्रॉब्लेम जातीये, नेहमी त्रास असतो. डॉक्टर, त्यांचा आवाज थोडासा क्रॅक होतोय, पूर्णपणे आपल्याला कळू शकलेला नाहीये, मात्र थोडंसं त्यांच्या बोलण्यातून एक अंदाज आपण बांधू शकतो की त्यांना अल्सरचा त्रास होतोय. अल्सरचा त्रास म्हणजे जर अल्सर अशी वस्तू आहे की जे डायग्नोज करायला लागतं. अल्सर आणि ॲसिडिटी हे 2 वेगवेगळे प्रकार आहे. ॲसिडिटी सगळ्यांना होते, मला सुद्धा होते, तुम्हाला सुद्धा होणार. पण ॲसिडिटी एक वेगळी वस्तू आहे. हायपर ॲसिडिटी घातक आहे. हायपर ॲसिडिटी होऊ नये. हायपर ॲसिडिटीच्यामुळे अल्सर होऊ शकते, आणि अल्सर जेपर्यंत आपण एंडोस्कोपी किंवा बेरियम ह्या 2 प्रकारचे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याच्यात जर तुम्ही डायग्नोज नाही केलं तर तुम्ही ते सांगू नाही शकत की मला अल्सर आहे. अल्सरचे सिम्पटम्स असू शकते, पण अल्सर डायग्नोसिस आत्ताचे जमान्यात तर तुम्हाला एंडोस्कोपी करूनच ते कळायला पाहिजे की बाबा कुठे आहे, केवढं मोठं आहे आणि कसं अल्सर आहे ते. एक पुढचा कॉल येतोय उल्हासनगरवरून निलेश नरे यांचा. नरेशजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्कार डॉक्टर. हो, नमस्कार. डॉक्टर, मला विचारायचं होतं की माझ्या जिभेवरती सारखे फोड येत राहतात, तर हे काय ऍसिडिटीमुळे होतात का? आणि हे म्हणजे टेम्पररी असतात, काही दिवसांनी बरे होतात वेनाश्रम गोळ्या घेतल्यानंतर, हे सारखं होतं राहतं, मग याच्यामध्ये काही कारण आहे का? हो, हे जे जिभेमध्ये जे तुम्हाला फोड्या होतात त्याचं मेन कारण विटॅमिन सी किंवा विटॅमिन ए डेफिशियन्सी हे होऊ शकते. तर तुम्हाला ते करेक्ट करायला पाहिजे. आणि विटॅमिन ए, जसं मी अगोदरच सांगितलं की बनाना आहे, पपाया आहे, हे वगैरे फळाहार घ्या, विटॅमिन सीची गोळ्या घ्या, तेच ह्याचं कारण आहे. आणि अवॉइड स्मोकिंग, अवॉइड ड्रिंकिंग, हे 2 वस्तू तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार की हे ड्रिंकिंग आणि स्मोकिंग आपल्याला अवॉइड करायला लागेल. दुसरी गोष्ट, डेंटल हायजीन हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे, म्हणजे दात खराब नाही आहे ते बघायचं.
कारण कधी कधी दातात जर शार्प एजेस असली तर त्याच्यामुळे सुद्धा जखम होऊ शकते, अल्सर होऊ शकते. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे त्यांच्या प्रश्नाचं नक्कीच समाधान झालं असेल. आपल्याला पुढचा कॉल येतोय नाशिकवरून प्रभाकर गायकवाड यांचा. गायकवाडजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. हा गायकवाड प्रभाकर बोलतो नाशिकवरून. माझे ना जेवणाच्या अगोदर 1 तास 2 तास पोट दुखतो वरती पेमीची आणि जेव्हा असं पित्त झाल्यासारखं तेव्हा आणि हे पोट दुखल्यासारखं होतं पोटात असं आणि पित्त झाल्यासारखं होतं. गायकवाडजी, हे तुम्हाला सतत होतं म्हणजे रोज होतं हा त्रास? आता 1 महिन्यापूर्वीपासून व्हायला लागलं. अच्छा डॉक्टर तुम्ही त्याच्यासाठी आता एकच आहे की जेवणाच्या अगोदर तुम्हाला त्रास होते म्हणजे पोट रिकामीत ठेवू नये. दुसरी गोष्ट, हे एक सिग्नल आहे तुम्हाला की बाबा पोट खाली झालं आहे, काहीतरी जेवण द्या. म्हणून थोडं थोडं आहार वगैरे घ्यायचं आणि जर अजून फरक नाही पडलं तर मग डॉक्टरांना दाखवून औषध वगैरे उपचार वगैरे करायला लागतील. बरोबर. नाशिकवरून आपल्याला पुढचा कॉल येतोय डॉक्टर सुजाता खैरनार यांचा. सुजाताजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. सर नमस्कार. हा बोला बोला. मला ऍसिडिटीचा त्रास 15 वर्षापासून होते, पण गेले 3 महिने पोटात आग होते आणि मध्ये छातीत खूप दुखल्यासारखं होतं. तर हा अल्सर असू शकतो का फक्त हायपर ऍसिडिटीमुळेच होतं? आता अल्सर असू शकतो की नाही, तुमचे लक्षणं हायपर ॲसिडिटी आणि अल्सर दोघांचे आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला एवढं वर्षापासून त्रास आहे तर ॲटलिस्ट एक तरी एंडोस्कोपी करून एकदा बघायलाच पाहिजे की पोटामध्ये जखम म्हणजे व्रण आहे की नाही आणि आतडीच्या पहिल्या भागात अल्सर जखम आहे की नाही ते एकदा बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय असतं, जसं कार्यक्रमामध्ये अगोदरसुद्धा पाहिलं गेलं की एच पायलोरी ह्या नावाचं जंतू हे एक मोठं कारण आहे अल्सरसाठी. आणि जर एंडोस्कोपी आपण केली तर त्याच्यातसुद्धा आपण बायोप्सी घेऊन हे आपण प्रमाण करू शकतो की हे बॅक्टेरिया आहे की नाही. जर हे बॅक्टेरिया असलं तर त्याची स्पेसिफिक 15 दिवसाची ट्रीटमेंट करायला लागतं आणि 15 दिवसाची ट्रीटमेंट केल्यानंतर 90% केसेसमध्ये ते कंप्लीट क्युअर होऊन जाते. तर त्याच्यासाठी एंडोस्कोपी तुमच्या केसमध्ये आवश्यक आहे. डॉक्टर, आपण आता जे कॉल घेतलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला वारंवार समजून आलेलं आहे की खानपानाच्या पद्धती ज्या आहेत त्या थोड्याशा वरखाली वेळेमध्ये थोडंसं वरखाली झाल्यामुळे किंवा खानपान व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित हे त्रास त्यांना होत आहेत. मात्र आपण प्रत्येक वेळेला आपण पाहतो की व्यायाम करा आणि फिट राहा. बरोबर. तर व्यायाम यासाठी किती महत्त्वाचा आहे? म्हणजे बेसिकली अल्सरसाठीच नाही तर पूर्णपणे फिट राहण्यासाठी व्यायाम हा किती महत्त्वाचा आहे? अल्सरसाठी तर नाही सांगू शकत, पण येस, व्यायाम फिट राहायसाठी तर नक्की आवश्यक आहे. रोज 1 तास तुम्ही कुठल्याही टाईपचं व्यायाम केलं, आता हल्ली तर एरोबिक्स वगैरेची फॅशन आहे, एरोबिक्स केलं, झुंबा केलं की कुठलंही तुम्ही ट्रेडमिल वगैरे केलं, पण थोडंफार व्यायाम केलं तर पूर्ण सिस्टम व्यवस्थित काम करते. पूर्ण गॅस्ट्रोइंटेस्टायनल जे सिस्टम आहे, पोट आतडी वगैरे व्यवस्थित काम करतोय आणि तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम होणार नाही. जास्त मेन तर काय की जास्त पोटावर ज्या लोकांना फॅट असतो, चरबी असते, त्या लोकांना हायपर ॲसिडिटी व्हायची शक्यता वाढते. आणि अगदी सगळं लिंक्ड आहे की व्यायाम न केल्यावर पोटाच्या वर जास्त चरबी होते. पोटाच्या वर जास्त चरबी येते म्हणजे लोकांना लेझीनेस वगैरे हे वाढतो आणि त्याच्यामुळे अजूनही लोक व्यायाम करत नाही आणि अल्टिमेटली हे सगळं करून हायपर ॲसिडिटी वाढते आणि हायपर ॲसिडिटीमुळे अल्सर होऊ शकते. बरोबर आहे. पुढचा कॉल येतो आपल्याला पुण्यावरून मच्छिंद्र लांडगे यांचा. लांडगेजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार डॉक्टर. हो नमस्कार. सर मी 2009 मध्ये कोलोनोस्कोपी केली होती. तर त्यावेळेला लोअर ॲब्डोमेन मध्ये माझं पोटात दुखायचं, मायनर कोलायटिस सांगितलं होतं. तर त्यानंतर परत मी काही कॉन्टॅक्ट केले नाही. मी एक्सरसाइज वगैरे डेली करतो, परंतु आताही तसाच त्रास होतो. मी परवा आता सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये काही दिसत नाही. तर मग काय कारण असेल नेमकं? आता तुम्हाला कोलायटिस आहे ते वेगळं प्रकार आहे. त्याच्यात तुम्ही जसं सांगितलं तसं लोअर ॲब्डॉमिनल पेन आहे. अल्सर जे होते ते अपर ॲब्डॉमनमध्ये होते, पोट यानी म्हणजे स्टमक आणि आतडीचा पहिला भाग म्हणजे डिओडिनममध्ये होते. कोलायटिस जे तुम्ही सांगता ते त्याच्यासाठी जर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये आतडी दिसत नाही, पोटच्या आत दिसत नाही, म्हणून एंडोस्कोपी करायला लागतं
आणि तुम्हाला जर कोलायटिसचे जसे लोअर ॲबडॉमिनल पेन असलं तर सिंपल सोपी गोष्ट आहे की तुम्ही स्टूल्स म्हणजे संडासची तपास करा. जर त्याच्यात जर जंतू भेटले तुम्हाला तर त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट करायला लागतील. आणि जर नसले तर मग इरिटेबल बाउल सिंड्रोम होऊ शकते. तर त्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरची सल्ला तुम्हाला घ्यायला लागेल, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची सल्ला तुम्हाला घ्यायला लागतील. बरोबर आहे. डॉक्टर, आपल्याला पुढचा कॉल येतोय पुण्यावरून अरविंद मुंडे यांचा. मुंडेजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हा डॉक्टर, मला बऱ्याच दिवसापासून एक प्रॉब्लेम आहे की माझं पोट सदैव असं फुगलेलंच असतं सारखं. हं. असं पोट फुगूनच राहतं. ते मी बरेच एकदा सोनोग्राफी केल्या होत्या. सोनोग्राफी केली होती मी, पण ते सोनोग्राफी मध्ये पण काही दाखवत नाही. पण आता माझं थोडं जरी जेवण केलं तरी पोट फुगलेलं असतं आणि दुखतं भरपूर पोटामध्ये. आणि असं कसं चेहऱ्यावर असं ओठावरती असे जर आल्यासारखे. ठीक आहे. नक्कीच. हां. आता पोट तुमचं फुगलं आहे, तुम्ही सोनोग्राफी सुद्धा केली आहे. सोनोग्राफीमध्ये जर काही नसलं म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स वगैरे नसले, पथरी नसली, तर पोट फुगायचं कारण म्हणजे हे डिस्पेप्सिया, ह्याला अपर गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्पेप्सिया म्हणतात. म्हणजे पोट फुगणं, जेवणात थोडं जेवण खाल्लं तर असं वाटतं की बाबा माझं पोट पूर्ण भरलं आहे. हे सगळे सिम्पटम्स फॉर हायपर ॲसिडिटीचे आणि अल्सरचे सुद्धा होऊ शकते. अगोदर पहिलं तर आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायला लागतील. अँटी अल्सर ड्रग्ज जे असतात की ॲसिडिटी कमी करणारे जे ड्रग्ज असतात ते चालू करायला लागतील. आणि जर तुम्हाला अजूनही बरं नाही वाटलं मग तर एक एंडोस्कोपी करून बघायला लागतील की बाबा दुसरं काही जखम नाही आहे, अल्सर नाही आहे. ते एकदा एंडोस्कोपी करायला लागतील. आपल्याला पुढचा हां बरोबर बोला. बाकी जर तुम्हाला गॉल ब्लॅडर सोनोग्राफीवर अगदी क्लिअर असतील, म्हणजे कधी कधी गॉल ब्लॅडरमध्ये जर पथरी असली तर ते पण असेच चिन्ह दाखवतील. जर गॉल ब्लॅडर क्लिअर असतील मग आपल्याला पुढे एक एंडोस्कोपीच करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट करायला लागतील. बरोबर आहे. पुढचा कॉल येतोय धुळ्यावरून समाधान पाटील आपल्यासोबत आहेत. पाटीलजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, म्हटलं मी धुळ्यावरून बोलतोय. हा बोला. पाटीलजी, हा, सर, तुमच्या मला तुमच्या एक-दोन टीव्हीचा दिवसाआड आवाज कृपया म्हणजे करून थोडासा कमी करा आणि तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो थेट आणि सलग विचारा. बरोबर. हा सर, म्हटलं आमचं सतत म्हणजे सततचं काम फिरस्तीचं असल्यामुळे आम्ही जवळजवळ आमचं जे जेवण आहे. हो. हा बोला, तुम्ही सलग बोला. हा, तर ते वेळेवरती जेवण होत नसल्याने सर आम्हाला सलग 2-3 दिवस ऍसिडिटी ही सतत चालू असते. हं. आणि ऍसिडिटी सतत चालू असते आणि पोटामध्ये जेवण केल्यानंतर 2-3 तासानंतर तुम्ही जे लक्षण सांगितलं ते पोटामध्ये पण दुखतं. आणि मागच्या वर्षी आम्ही सोनोग्राफी पण केली होती, पण त्यामध्ये काही असं कळालं नाही आम्हाला. स्टोन वगैरे वाटत होतं पण स्टोनचा पण काही प्रॉब्लेम नव्हता. तर अल्सर असू शकतं का सर? हे जे चिन्ह आहे साहेब, तुम्ही म्हणतात सोनोग्राफी क्लिअर आहे म्हणजे पथरी नाही आहे, गॉल ब्लॅडर क्लिअर आहे. जर गॉल ब्लॅडर क्लिअर आहे तर दोनच वस्तू राहते. एक तर हायपर ॲसिडिटीमुळे पण हे सगळं होऊ शकते आणि अल्सर पण असू शकते. तर अल्सर आहे की नाही ते बघायला आता एकच सिंपल गोष्ट आहे, एंडोस्कोपी. म्हणजे अपर जी एंडोस्कोपी ज्याला म्हणतात की पोट, आतडी, अन्ननळी, पोट आणि आतडी हे सगळं बघायला एंडोस्कोप टाकून घ्यायचं. फायबर ऑप्टिक एंडोस्कोप असतो. साधारणतः 15 मिनटं लागते पूर्ण तपासाला. आणि आपण बघू शकते, एक सीडीवर रेकॉर्ड करू शकते, फोटोसुद्धा घेऊ शकते की अल्सर आहे की नाही आहे. आणि जसं अगोदर प्रोग्राममध्ये सांगितलं होतं की अल्सर नसलं तरीही एक जे जंतू आहे एच पायलोरी ज्याला म्हणतात त्याची मात्रा जास्त असती तर आपल्याला त्याची बायोप्सी घेऊन आणि ते आपल्याला त्याचे उपचार करायला लागतील. बरोबर आहे. अमरावतीवरून आपल्याला पुढचा कॉल येतोय प्रशांत हरणे यांचा. हरणेजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. सर नमस्कार, मी अमरावतीवरून बोलून राहिलो. नमस्कार. मला ऍसिडिटीचा खूप त्रास होते आणि ढेकर निघत नाही. जेवण निघत नाही म्हणजे नेमकं काय होते? ढेकर जो आहे तो ढेकर निघत नाही, म्हणजे त्रास होते ढेकर द्यासाठी. ढेकर निघत नाही. ओके ओके. तुमचं पण तेच आहे की हायपर ॲसिडिटी आणि अल्सर डिझीज ह्या दोघांचे लक्षण फारच सेम जवळपास असतात. जर तुमचं सोनोग्राफी नॉर्मल होईल तर तुम्ही सोपं ट्रीटमेंट सुरू करा. हायपर ॲसिडिटीसाठी ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टरांना तुमचे दाखवा. आणि आता तर खूप चांगले औषधं आले आहे मार्केटमध्ये. प्रोटॉन पंप इनिबिटर ज्याला म्हणतात, म्हणजे ओमेप्रोझॉल आहे, पॅन्टोप्रोझॉल आहे. ह्या सगळे एक दिवसात एक औषध घेतलं आपण
तर पूर्णपैकी आराम होईल. आणि जर गोळ्या घेतल्यानंतरसुद्धा 1-2 महिना घेतल्यानंतरसुद्धा जर आराम नाही झालं तर मग एक एंडोस्कोपी करायला लागतील. पुढचा कॉल येतोय डॉक्टर आपल्याला पुण्यावरून राजाभाऊ तांबे यांचा. तांबेजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्ते सर. नमस्कार. माझं सर मला जर पॅन्डी गोळी जर खाल्ली तर मला असं डोकं दुखत नाही. माझ्या मानेच्या खालच्या ज्या शिरा आहेत, ज्या आपल्या अन्ननलिकेला जातात, ते शिरा कधी कधी दुखतात. त्याच्यामुळे माझं डोकं आहे ना, दोन्ही बाजूच्या शिरा मानेच्या अशा कडक होतात आणि डोकं माझं दुखल्यागत होतं. कधी कधी मला पॅन्डी खाल्ली तरच मला बरं वाटतं. आता हे दोघांचं असोसिएशन होऊ पण शकत आणि नाही पण होऊ शकत. कारण ज्या लोकांना जास्त पित्ताचा प्रॉब्लेम असतो त्या लोकांना कधीकधी डोकंदुखीचं पण प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं त्या हिशोबाने तुम्ही पॅन्डी कधी खाल्ल्यावर प्रॉब्लेम तुमचं क्लिअर नाही होणार. तुम्हाला रेग्युलर बेसिसवर घ्यायला लागतील. आणि जर तुम्हाला पॅन्डीमुळे तुम्हाला आराम होईल तर मग तुम्ही पुढे काही दुसरं करू नका. एंडोस्कोपीची गरज नाही आहे. फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, वेळावर जेवण करायचं, जास्त तिखट नाही घ्यायचं, धूम्रपान आणि लिकर म्हणजे दारू हे कम्प्लिटली तुम्ही बंद ठेवा तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला पुढचा कॉल येतो डॉक्टर रत्नागिरीवरून अपर्णा जोशी यांचा. अपर्णाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. अपर्णाजी, तुमचा आवाज येतोय, तुम्ही थेट आणि सलग बोला. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी रत्नागिरी अपर्णा बोलते. मला एक 4-5 महिन्यांपासून पोटात दुखण्याचा म्हणजे डावीकडे कधी उजवीकडे असं त्रास होतो. तर मी ट्रीटमेंट वगैरे चालू आहे माझी. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आतड्यांचं चलनवलन बिघडलंय. हा, तसं कधीतरी फुगल्यासारखं किंवा गॅस धरतो, बरोबर, असं सगळे त्रास होत आहेत. पोट फुगल्यासारखं वाटतं वगैरे. तर काय नेमकी, तर 2 डॉक्टरांचा मी सल्ला घेतला तर कोण म्हणतं IBS आहे वगैरे वगैरे असं. हो IBS आहे असं वगैरे. नाही, खरी गोष्ट आहे. पण कुठलंही पेशंटला IBS वर स्टॅम्प करायचं म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम हे पण एक वेगळं प्रकार आहे ज्याच्यात आपलं डोकं जास्त काम करतोय आणि पोटाला त्रास देतोय. म्हणजे टिपिकली ज्या लोक अगदी एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असले किंवा मुलांना परीक्षेच्या वेळी डोकं जास्त संतापमध्ये आलं किंवा टेन्शनमध्ये आले तर त्या लोकांना पोटदुखी होऊ शकते, आतडी जास्त काम करते, टॉयलेटची फ्रिक्वेन्सी वाढू शकते. हे इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे. पण इरिटेबल बाउल सिंड्रोम जसं तुम्ही IBS म्हणाले ते डायग्नोज करायच्या अगोदर एक सोनोग्राफी आवश्यक आहे की सोनोग्राफीमध्ये पित्ताशयमध्ये पथरी नाही आहे ते कन्फर्म करायला पाहिजे. कारण जर पित्ताशयमध्ये पथरी नसली त्याच्यानंतर आपण एंडोस्कोपी केला आणि एंडोस्कोपीमध्ये सुद्धा क्लिअर असलं तर तुम्ही IBSचे पेशंट होऊ शकतात. नाहीतर कुठेही म्हणजे आपल्याला पहिलं दुसरे प्रॉब्लेम्स क्लिअर करून मगच आपण IBS सांगू शकते. त्याच्या अगोदर IBS पेशंटला सांगायची गरज नसते. बरोबर. म्हणजे काही सिम्पटम्स जर आपल्याला वाटले की बाबा ह्याने आपल्याला अल्सर होऊ शकतो किंवा आता जसं तुम्ही गाईड करताय त्याच्याप्रमाणे तर त्वरित डॉक्टरकडे जाऊन पहिले चेकअप करून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढचा आपल्याला कॉल येतो औरंगाबादवरून रेणुका जोशी यांचा. रेणुकाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम, मला आहे ना म्हणजे ऍसिडिटीचा पण त्रास खूप आहे आणि घशामध्ये माझ्या टाळूच्या तिथे असे बारीक पाण्याच्या थेंबासारखे फोड येतात. हा, ते सलग म्हणजे 3 वर्षापासून येतात मॅडम. येतात जातात. खूप ट्रीटमेंट घेतल्या मी पण म्हणजे काही फरक पडत नाहीये. आणि आता सध्या मी 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यामुळे मग आता काय कोणते उपचार घ्यायला पाहिजे डॉक्टर? घशामध्ये त्यांना त्रास आहे. हा, घशामध्ये आणि टाळूला त्यांना बारीक बारीक फोड येतात. आता ते सुद्धा घशामध्ये कसला त्रास म्हणजे जर तुम्हाला रात्रीच्या वेळी जर त्रास होत असेल किंवा झोपल्यावर त्रास होत असेल तर हे रिफ्लक्सचे लक्षण असू शकते. रिफ्लक्स म्हणजे पोटाचा ॲसिड अन्ननळीच्या मार्गे परत तोंडामध्ये येतोय. त्याच्यामुळे सुद्धा हे तोंडामध्ये त्रास होऊ शकते, घसात त्रास होऊ शकते. आणि जर छोटे छोटे फोडे आहे तर माझ्या हिशोबाने व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हायची फार शक्यता असते. तुमच्या डॉक्टरांना दाखवा आणि नेमकं काय आहे ते तुम्हाला नंतर कळतील. बरोबर. आणि यासोबत त्या प्रेग्नंट सुद्धा आहेत त्याच्यामुळे मग प्रेग्नंट सुद्धा आहे तर मग अगदी व्यवस्थित क्लिअर आहे गोष्ट की प्रेग्नन्सीमध्ये पोटावर जास्त प्रेशर येतो, गर्भाशयाचं प्रेशर येतो, त्याच्यामुळे सुद्धा हे रिफ्लक्स होणारच आहे. तर ह्याची ट्रीटमेंट तर तुम्हाला गायनेकॉलॉजिस्टला विचारून
ॲसिडिटीचे कुठले ड्रग्ज घ्यायचे ते तुम्हाला गायनेकॉलॉजीसुद्धा सांगू शकते. आणि सिम्पल ट्रीटमेंट आहे, तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर हे सगळे त्रास ऑटोमॅटिकली जाणार. म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये असे असे सगळे थोडेफार प्रॉब्लेम त्रास येऊ शकतात. हो येऊ हो हो शकतात. म्हणजे ट्रीटमेंट इज डिलिव्हरी. बरोबर. पुढचा कॉल आहे तर लातूरवरून अश्विनी जाधव यांचा. अश्विनी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार सर. बोला बोला अश्विनीजी, बोला. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. सर, माझी मम्मी आता 40 वर्षाची आहे आणि तिच्या घशामध्ये थोडासा अन्नाचा कण आल्यासारखं होतं आणि वरचा श्वास वरे असं 2 वेळेस खाते सर. एंडोस्कोपी करून पाहिलं पण त्यात काही निघालं नाही सर. एंडोस्कोपीवर जर काय निघालं नाही आहे तर कुठलंही मोठं आजारची शक्यता अजिबात नाही आहे, अल्सरची शक्यता अजिबात नाही. जर एंडोस्कोपी व्यवस्थित झाली आहे, अन्ननळी, पोट आणि आतडी व्यवस्थित जर दिसली आहे तर तुम्हाला हाय चान्सेस आहे की तुम्हाला इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे जसं IBS ज्याला म्हणतात ते व्हायची शक्यता आहे, जिथे तुम्हाला काही पोटात टिकत नाही, वरती परत येऊ शकतो, रिफ्लक्स पण होऊ शकते. तर इरिटेबल बाउल सिंड्रोम आणि रिफ्लक्सची ट्रीटमेंट घ्यायला लागतील. तुमच्या डॉक्टरला सांगायचं रिफ्लक्ससाठी, म्हणजे ज्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल रिफ्लक्स डिसीज सांगतात, त्याची ट्रीटमेंट जर आपण घेतली आणि तेही फार सोपं आहे, दिवसाचे 1 किंवा 2 जास्तीत जास्त तुम्हाला गोळ्या घ्यायला लागणार आणि ते क्लिअर होऊन जाईल. एंडोस्कोपी जर झाली आणि क्लिअर आहे म्हणजे तुमचे 95% प्रॉब्लेम्स क्लिअर झाले. अगदी बरोबर. डॉक्टर, तुम्ही अत्यंत कमी शब्दामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जे कॉलर्स कॉल केलेला आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एक गोष्ट तुमच्या बोलण्यातून लक्षात आलेली आहे की अल्सर किंवा कुठलाही आजार व्हायचा नसेल तर सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं जे फूड डाएट आहे आपण जे म्हणतो ते व्यवस्थित पाळलं, पाणी भरपूर प्यायलं आणि व्यायाम केलं तर कुठलाही प्रकारचा आजार होणार नाही. ॲब्सोल्युटली. तुम्ही या ठिकाणी आलात, मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आपल्या आभार. थँक्यू. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.